आज धीरजला जाऊन 10 दिवस झाले. म्हणजे आज त्याचा 10वा. आम्ही सगळे नातेवाईक स्मशानात जमलो होतो धीरजला तिलांजली द्यायला. पण कावळाच शिवत नव्हता. तरणा गडी. सगळ्याच इच्छा आकांक्षा राहिल्या असणार. सगळेजण कावळा कधी शिवणार याची वाट बघत होते. पण सर्व काही व्यर्थ. आजूबाजूला जे मृतांचे पिंड होते त्यावर कावळे ताव मारत होते, पण इकडे ते कावळे येतही नव्हते. लांबूनच कावळे बघत होते, काव काव करत होते, पण जवळ यायला घाबरत होते. अशा वेळी विश्वास बसतो की हो, काहीतरी आहे. गीतेत पण सांगितले आहे की आत्मा अमर आहे. जोराचा वारा समुद्रावरून आला आणि तेथील पंती विझली. कुणाचा तरी हुंदका ऐकू आला. आम्ही एकमेकांच्याकडे पाहिले. आमच्यापैकी कुणीच रडत नव्हते. हा आवाज सगळ्यांना जाणवला. धीरजचा ऍक्सिडेंट झाला. बाईकला टँकरने उडवले. हे सर्व रस्त्याच्या खड्ड्यांमुळे झाले होते आणि सतत रस्ते उकरलेले. त्यामुळे पोराचा जीव गेला. नुकताच जॉबला लागला होता. सर्व घरावर शोककळा पसरली. भटजी पुढे आले आणि बोलले, दरबाचा कावळा करूया. किती वाट बघणार. वाराही सुटला होता आणि दूरवर कुणीतरी उभे होते, पाठमोरे, शांतपणे, अगदी जराशी हालचाल न करता. मी सारखी बघत होते. मी सहज बोलले देखील, ते कोण उभे आहे? अण्णा, माझे मोठे भाऊ, धीरजचे वडील. माझ्यावर वस्कन ओरडले, तुम्ही बायका तिलांजली देऊन निघा. हे स्मशान आहे. बायकांनी इथे थांबायचे नाही. आवरा पटापट, निघा लवकर. आम्ही घाबरून तिलांजली दिली. ते जे कोणी उभे होते ते जराशे सुद्धा हालचाल न करता तसेच उभे होते. सगळ्यांनी तिलांजली दिली आणि मी द्यायला पिंडावर वाकले आणि पिंडाकडे खेचले गेले. तिथल्या दिव्यावर माझा पदर पडला. पदराने पेट घेतला आणि पिंडातून आवाज आला, आत्या ये. मी खूप घाबरले. हा अशुभ संकेत होता. भटजी पण बोलले, हे अशुभ आहे. मी नंतर उपाय सांगतो, पण आत्या ये, हे मी स्पष्टपणे ऐकलेले. कुणालाही सांगू शकत नव्हते. सगळ्यांनी माझा पदर विझवला, पण वैरी न चिंती ते मन चिंतू लागले. आम्हा बायकांना पुढे जायला सांगितले. मला सारखे वाटत होते मागून कुणीतरी येतंय. दुपारची 12ची वेळ. मी वळून बघितले नाही. त्यात सतत धीरजचाच विषय. डोके भणभणत होते आणि वहिनी बोलल्या, धीरजला त्रिपाद लागले. त्याची शांती करायला सांगितली आहे भटजींनी. तरीही एक भीती, कुणालाही काही होऊ नये. माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्रिपाद लागले म्हणजे नक्कीच 3 जण जाणार. अरे देवा. त्या पिंडाला कावळा सुद्धा शिवला नाही. घरी आल्यावर आंघोळ करून पिठले भात खाल्ला, पण मनातून काही हा विषय जात नव्हता. मध्यरात्रीची वेळ. मी बाथरूमला गेले. सगळीकडे शांत होते. मी बाथरूम मध्ये जाताना कुत्र्यांचे रडणे ऐकू येऊ लागले. हा पण अशुभ संकेत होता. आणि अचानकच बाथरूमच्या खिडकीवर थाप पडली. एकच हाक आली, ए आत्या. ही हाक धीरजची होती. मी नकळतच बोलून गेले, आले रे. मी बाहेर गेले. बाहेर धीरज उभा होता. मी त्याला बोलले, धीरज तू. मी मागे वळून परत जाणार. तोच धीरज बोलला, आत्या तू परत जाऊ नाही शकत. तू माझ्या हाकेला ओ दिलीस. आता आपण आत जायचे नाही, फक्त घराभोवतीच फिरायचे. अरे काय बोलतोयस हे? मागे बघ. मी मागे बघितले. सगळीकडचेच लाईट गेलेले. घरातले सगळे जमलेले आणि मी मधोमध डोळे मिटून पडलेली. डॉक्टर सांगत होते हार्ट अटॅक आलाय आणि त्यामुळे त्या गेल्या. घरात रडारड सुरू झाली. मी मात्र आत जाऊ शकत नव्हते. धीरज सांगत होता, म्हणूनच त्रिपाद लागले असेल तर अशी हाकेला ओढ द्यायची नसते.
मी हतबल होऊन बघत राहिले, पण परत माझ्या शरीराकडे जाऊ शकत नव्हते. कोणती तरी शक्ती मला मागे खेचत होती. मी ओरडूही शकत नव्हते. मी हतबल होते, कारण मृत्यूच्या या हाकेला मीच ओ दिली होती. सनय आणि पूर्वी खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांच्या घरचे पण आनंदी असतात. पूर्वी ही सनयच्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती, त्यामुळे दोघांच्याही घरचे ओळखीचे असतात. कॉलेजचे दिवस संपून पूर्वी आणि सनय लग्न करणार होते. दोघेही छान जॉबला लागले. सनयने स्वतःचा बिझनेस चालू केला. दोघांचं लग्न पार पडलं. दोघांनाही स्वतःचं घर पाहिजे असतं. सनयने पुण्यामध्ये बिझनेस सुरू केला होता. त्यांना छान घर भेटले, स्वस्त, त्यांच्या बजेटमध्ये. दोघांचा संसार खूप छान चालू होता. पूर्वी आणि सनय रोज जॉबला जायचे, पण एके दिवशी तिला घरामध्ये एका मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. पूर्वीने सगळीकडे बघितलं, पण तिला काहीच कळालं नाही कुठून आवाज येत आहे. तिने सनयला उठवलं. त्याला सांगू लागली, सनय उठ ना, मला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे. तो पण पूर्ण घर चेक करतो, पण त्याला कोणी दिसत नाही. पूर्वी तुला स्वप्न पडलं असेल, इथे कोणीच नाहीये, तू झोप. पूर्वी सनयचा हात घट्ट पकडून असते आणि तशीच हात पकडून झोपी जाते. सकाळ होते. दोघेही उठून आवरायला लागतात, पण पूर्वीला करमत नसते. दोघे निघून जातात. पूर्वीचा मूड चांगला नसतो. सनय ठरवतो तिला छान डिनरला घेऊन जायचे, म्हणजे पूर्वीचा मूड छान होईल. तो तिला जॉबवर घ्यायला जातो. हॉटेल बुक केलेलं असतं. सनयने केलेलं सरप्राईज तिला खूप आवडतं. दोघे डिनर करतात आणि घरी येतात. बाहेर फिरून आल्यामुळे तिचा मूड चांगला असतो. पूर्वी लगेचच झोपायला जाते. सनयला काम असतं, तर तो लॅपटॉपवर काम करत असतो. तोच त्याला काही आवाज कानावर पडतात. प्लीज मला सोड, प्लीज सोड, अमोघ. तो आवाज हॉलमधून येत असतो. तो हॉलमध्ये जातो, तर तिथे कोणीच नसतं. सनयला असं वाटतं की मला भास होत आहे. तोही झोपी जातो. ते दोघेही आज आरामशीर उठतात. तितक्यातच सनय आणि पूर्वीचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी येतात. छान लोणावळ्याला फिरायला जाऊ असा प्लॅन ठरला. तुम्हा दोघांनाही घ्यायला आलो आहे. सनय लवकर आवर, प्रणय म्हणाला. प्रणय, गाडी तू चालवायचीस. मी छान मागच्या सीटवर बसून माझ्या राणी सोबत एन्जॉय करणार आहे, अमोघ म्हणाला. तोच राणी लाजून मान खाली घालते. असं म्हणता सगळे तयार होऊन लोणावळ्याला पोहोचतात. छान मजाक चालू असते. सनय आणि पूर्वीला कामामधून आज निवांत वेळ मिळाली होती. संध्याकाळी सगळे घरी पोहोचतात. एन्जॉय आणि मजा मस्तीमुळे दोघेही थकून जातात. दोघेही लवकर झोपी जातात. पण अचानकच 1 वाजता पूर्वी जागे होते. तिला परवा रात्री ज्या मुलीचा आवाज येत असतो, तोच आवाज तिला ऐकायला येतो. आज ती ठरवते, आज बघायचंच कोण आहे ती मुलगी. ती हॉलमध्ये बघते, तिथे कोणीच नसतं. तिला आवाज स्टोर रूम मधून येत असतो. ती जाते आणि बघते. तिला एक मुलगी रडताना दिसते. तिला बघून ती तिला हात लावते, तर ती आकृती गायब होते. पूर्वी खूप घाबरते. तिला खूप घाम येतो. ती चक्कर येऊन पडते. सनय बघतो तर पूर्वी जवळ नसते. तो तिला बघायला जातो, तर ती कुठेच नसते. त्याला स्टोर रूम मध्ये ती चक्कर येऊन पडलेली दिसते. तो तिला उचलून बेडरूम मध्ये आणतो. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारतो. ती शुद्धीवर येते, पण खूप घाबरलेली असते. ती काहीच बोलू शकत नाही. पूर्वी सनयच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जाते. सनय तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. पूर्वी झोपी जाते. सनयलाही झोप लागून जाते. पहाट होते. सूर्याची किरणे पूर्वीच्या डोळ्यावर येऊ लागतात आणि तिला जाग येते. पण काल घडलेली घटना तिला आठवत असते. ती उठते, फ्रेश होऊन येते. तिचे ओले केस ती झटकत असते.
ते थेंब सनेच्या चेहऱ्यावर पडतात आणि त्यालाही जाग येते. तिचे ओलेचिंब केस बघून सने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढून घेतो. तुझे हे घायाळ करणारे डोळे, मला ह्यांना बघून नशा होते. तुझे केस तर मला खूप आवडतात, सने म्हणतो. पूर्वी लाजते आणि लाजून मान खाली घालते. दोघे पण एकमेकांना बघत असतात. सनेला कॉल येतो आणि तो फोन घेतो. सर, तुमची मीटिंग आहे दुपारी. मी आणि हर्षल आज पुणेला आलो आहे, विजय म्हणाला. ओके, लगेचच निघतो, असं म्हणून सने फ्रेश होऊन येतो. पूर्वी नाश्ता वगैरे तयार करून ठेवते. पूर्वी पण तिची तयारी करून ऑफिसची तयारी करते आणि दोघेही निघून जातात. सने आज मीटिंगमुळे बिझी होऊन जातो. पूर्वी मात्र काहीतरी विचारात हरवलेली असते. तिला बघून तिची ऑफिसमधली बेस्ट फ्रेंड विनी तिला विचारते, पूर्वी काय झालं, काय विचार करत आहेस? तू विश्वास ठेवशील की नाही माहिती नाही, पूर्वी म्हणाली. अगं डिअर, बोल, तुला असं परेशान नाही बघू शकत मी, विनी म्हणाली. पूर्वी तिला पहिल्या दिवशीच्या रडण्याच्या आवाजापासून ते कालपर्यंत घडलेल्या घटनेबद्दल सर्व सांगते. ते ऐकून विनीचा आवाजच निघत नाही. दोघींना पण काय करावं ते कळत नाही. एका महाराजाकडे विनी पूर्वीला घेऊन जाते आणि पूर्वी महाराजाला सर्व काही सांगते. बाळ, हे घे लिंबू, घरात हा दक्षिण दिशेवर ठेव. ह्याचा रंग लाल झाला तर समज तुझ्या घरात आत्मा आहे, महाराज म्हणतात. ते ऐकून विनी आणि पूर्वी दोघेही घाबरतात. दोघेही महाराजाला नमस्कार करून पूर्वीच्या घरी येतात. पूर्वी घरात दक्षिण दिशेवर लिंबू ठेवते. मग सने येतो. खूप दिवसानंतर विनी घरी आल्यामुळे गप्पा रंगतात. विनी मग घरी जाते. सने आणि पूर्वी छान डिनर करतात. ती सनेला काही सांगत नाही ती कुठे जाऊन आली, कारण तिला स्वतःला काही उत्तर हवे असतात. सने दिवसभर मीटिंगमुळे, कामामुळे खूप थकलेला असतो. तो लगेचच झोपी जातो. पूर्वीला पहाटेची वाट असते. उद्या तिला तिची उत्तरे सापडणार असतात. ह्या विचारातच ती झोपी जाते. दुसरा दिवस उजाडतो. सनेला काम असतात तर तो लवकरच ऑफिसला निघून जातो. पूर्वी उठून बघते तर काय, लिंबू लाल झालेला. ती खूप घाबरते. ती तशीच महाराजांकडे जाते. ती महाराजाला दाखवते आणि तो लिंबू बघून त्याला लाल धागा बांधून त्याला जमिनीमध्ये टाकतात. वरतून माती टाकतात. तू घाबरू नकोस बाळ, त्या आत्म्याला तुझ्याशी काहीतरी सांगायचं असेल म्हणून तो आत्मा तुला दिसला, महाराज म्हणाले. पण मीच का? मला खूप भीती वाटत आहे, पूर्वी म्हणाली. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप भेटतील, तू हिम्मत नको हारू, महाराज म्हणाले. ती नमस्कार करून ऑफिसला जाते. ती विनीला सगळं काही सांगते. विनी पण खूप घाबरून जाते. ती सांगते, पूर्वी हे सनेला सांग. पूर्वी आज ठरवते की सनेला सर्व काही सांगायचे. तोच दारावर बेल वाजते. सने येतो. पूर्वी त्याला पाणी देते. त्याच्यासाठी चहा ठेवते. मस्त पाऊस सुरू होतो. पूर्वी छान कांदा भजी कर, किती छान पाऊस पडत आहे, सने म्हणतो. पूर्वी छान भजी आणि चहा घेऊन बाल्कनीमध्ये येते. बाहेर छान पाऊस पडत असतो. पूर्वी सनेच्या खांद्यावर डोकं ठेवून एन्जॉय करत असते. सने, तुझ्या मित्राने माझ्यासोबत चांगलं नाही केलं. पूर्वीचे डोळे लाल झालेले असतात. पूर्वी काय बोलत आहेस तू, सने म्हणतो. पूर्वी बेशुद्ध होते. सने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारतो. तिला प्यायला पाणी देतो. पूर्वीला काहीच आठवत नसतं. पूर्वी म्हणते, सने, मी तुला जे काही सांगणार आहे ते शांततेत ऐकून घे. पूर्वी पहिल्या दिवशी रडण्याच्या आवाजापासून ते ती महाराजाकडे गेलेली सगळी काही घटना ती त्याला सविस्तरपणे सांगते. सांगता सांगता तिच्या कपाळावर घाम येत असतो. सने खूप आश्चर्यचकित होऊन पूर्वीकडे बघतो. त्याला कळतच नसतं की काय झाले ते. पूर्वी मला आधी का नाही सांगितलं? मला त्या आत्म्याला आज बोलवायचं आहे. आज अमावस्या आहे. मला विचारायचंय, ती मला का दिसत आहे?
तोच पूर्वी हॉलमध्ये जाऊन महाराजाने सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणायला सुरुवात करते आणि घरात हसायला सुरुवात होते. खिडक्या जोरात आदळल्या जातात. टेबल जोरजोरात हलायला लागतो. पूर्वीचे केस हलत असतात. तोच तिच्या कानात पूर्वी असा आवाज येतो. तोच पूर्वीमध्ये ती आत्मा प्रवेश करते. सनय, ओळखलं का मला? पूर्वीचे डोळे लाल झालेले असतात. आवाज वेगळा येत असतो. सनयला काहीच कळत नाही. तो लगेचच अमोघ आणि राघव आणि राणीला फोन करून घरी यायला सांगतो. अमोघ, राघव आणि राणी घरी येतात. पूर्वी जोरजोरात ओरडते, आला तू? तुझीच वाट बघत होते. सगळे अमोघकडे बघतात, पण सगळे इतके घाबरलेले असतात की त्यांना काहीच सुचत नाही. पूर्वीच्या चेहऱ्यावर अचानकच अमोघला वेगळा चेहरा दिसतो. अमोघ जोरात ओरडतो, तू कस काय इथे? तू तर मेली आहेस ना? अमोघ, कोण मेले आहे? राणी विचारते. अमोघ काहीच बोलत नाही. राणी जोरात विचारते. अमोघ सगळं सांगायला सुरुवात करतो. साक्षी आणि मी एका मॅगझिनसाठी भेटलो होतो. तिची आणि माझी ओळख झाली. मग आम्ही सतत भेटत असत. आमची मैत्री प्रेमात बदलली. ती जिथे राहायची तिथे तिला राहायची समस्या होती. ती ह्या घरात माझ्या सोबत राहायला आली. एके दिवशी मागच्या गार्डन मध्ये झाडे बघत असताना पाऊस आला. आम्ही घरात जाईपर्यंत खूप भिजलो होतो. घरात येताना तिचा पाय घसरला आणि मी तिला सावरले. मी तिच्या खूप जवळ आलो. साक्षी आणि मी एकमेकांच्या मिठीत विलीन झालो. मी आणि साक्षी खूप जवळ आलो. रोज आम्हाला एकमेकांचा स्पर्श हवा हवासा वाटत होता. ती लग्नासाठी हट्ट करत होती. मला पण साक्षी सोबत लग्न करायचं होतं. मी पप्पांना सांगितलं तर त्यांनी नकार दिला. नंतर पप्पा पण आमच्या सोबत राहायला आले. एकदा मीटिंगसाठी मला दिल्लीला पाठवले. 2 दिवसांनी घरी आलो तर मला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. साक्षीच्या फोटोला हार लावलेला. मला खूप मोठा धक्का बसला. 2 दिवसांनी पप्पांना हार्ट अटॅक आला. त्यांना हॉस्पिटलला नेलं. अमोघ, बाळा, मला माफ कर. तुझ्या साक्षीला मीच मारून टाकलं. मला तुझ्यासाठी राणी बायको करायची होती. त्यासाठी मी हे सगळं केलं. मला माफ कर. अमोघचे वडील म्हणाले. पप्पा, तुम्ही खूप मोठी चूक केली, अमोघ म्हणाला. तसं बोलून अमोघचे वडील जीव सोडून देतात. त्या दिवसापासून ह्या घरात राहू वाटत नव्हते. तुम्हाला घर पाहिजे होतं आणि मी ते दिलं. राणीच्या डोळ्यात पाणी येतं. अमोघचं बोलणं ऐकून सगळेजण स्तब्ध होतात. सनय आणि राघव जाऊन त्या महाराजाला घेऊन येतात. ते महाराज लिंबू दोऱ्याला बांधून जागा शोधत असतात. तोच एका जागी लिंबू थांबतो. ती जागा खोदली जाते. पूर्वी जागी होते. ती महाराजाला दूर हवेत फेकते. इकडे अमोघ गाडीतून पेट्रोल काढत असतो. पूर्वी त्याला दूर फेकणार. तो त्या जागी पेट्रोल टाकतो, आग लावतो आणि पूर्वीच्या मधून साक्षीचा आत्मा निघून जातो. पूर्वी बेशुद्ध होऊन पडते. सनय पूर्वीला पकडतो. महाराज पूर्ण विधी करतात. सनय पूर्वीच्या चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारतो. ती हळूहळू डोळे उघडते. सनय जे काही घडलं ते सगळं पूर्वीला सांगतो. दोघेही एकमेकांना छान मिठी मारतात. अमोघ आणि राणी पण एकमेकांना मिठी मारतात आणि सगळे आनंदी होतात.